नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपला प्रयत्न काय बघा की महाराष्ट्रातले जे वेगवेगळे उद्योजक, स्टार्टअप स्पेशली किंवा AI तंत्रज्ञानावर आधारित असलेले उद्योग आणि आपले मराठी उद्योजक म्हणजे मराठी बोलणारे किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग करणारे, भलेही ते बाहेरच्या राज्यातले असतील, तर अशा आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकावरती विशेषतः प्रकाश टाकणारी ही आमची मालिका आहे. आणि रोजच्या प्रवासामध्ये जसं आम्हाला देशमुखांची लॉन्ड्री तुम्ही बघितली, येवले चहा बघितला, लवकरच काही मोठे उद्योजक तुमच्या भेटीला येणार आहेत. पण आज मला अगदी कामतांना तुम्ही मागं टाकले असे पूर्ण कदम साहेब, तुमचा अभिजित कदम हे मला प्रवासात भेटले. आणि मी म्हणालो की कामतांची जी हॉटेलची एक चेन आहे ती खरं तर भारतभरात आहे, पण तुमच्या सुरुवात मला 2016ची ना? 2016ची. अतिथी. बरं. अतिथी प्युअर व्हेज आणि क्वालिटी रेस्टोबार असे दोन आमचे वेगवेगळे ब्रँच. सुरुवातीला क्वालिटी अतिथी. बरं. आधी क्वालिटी आलं, नंतर आधी क्वालिटी आलं, मग अतिथी आलं. पण इनिशियली काही असा विचार केला होता की आपल्याला 160 कोटीपर्यंत वगैरे टर्नओव्हर होईल? असा नव्हता विचार केला काय. आमचे ते प्रवीण अण्णा शेट्टी म्हणून आहेत, यांना हा 35-40 वर्षाचा सगळा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या विषय. तसं अतिथीची सुरुवात झाली 1980 साली. 80 साली एक पिंपरी चिंचवडला अतिथी म्हणून हॉटेल होतं, ते थोड्या वर्षांनी चालवलं, ते परत बंद झालं. अतिथी सुरुवात अशा विषयातून झाली. पण ते प्रवीण अण्णाची इनिशिएट का तुम्ही तसेच? आम्ही ॲक्च्युली सगळे पहिले मित्र होतो, पण सुरुवात करताना प्रवीण अण्णा शेट्टी यांनी सुरुवात केली सगळी. राईट. आणि मग आता किती ब्रँचेस आहेत तुमच्या? आता ऑल ओव्हर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अतिथी रनिंग ब्रांच आहेत 12 आणि चालू काम आहे साधारणतः 4, 16 ब्रांच आता रनिंग होतील. ओके. पण मग प्रत्येक ठिकाणी स्वतः प्रॉपर्टी घेऊन असं करता की रेंट? नाही, रेंट हबनी घेतो सर आपण. स्वतः प्रॉपर्टी नाही घेत, रेंटनीच आपण घेतो प्रॉपर्टी. तसं करण्यामागचं काही बिझनेस लॉजिक? प्रॉपर्टीचं प्रॉपर्टी कॉस्ट, मार्केटची व्हॅल्यू आणि होणारा बिझनेस ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रॉपर्टी विकत घेऊन नाही पडत त्या सगळ्या विषयाला. मग आम्ही लॉंग लीज करतो, 15 वर्ष 20 वर्ष लॉंग लीजने आम्ही काम करतो. पण हे सोपं नाही हॉटेल मॅनेजमेंट करणं, का प्रत्येक येणारा ग्राहक वेगळा आहे, त्याची टेस्ट स्वतःच्या जिभेची वेगळी आहे. प्रत्येकाचे रिव्ह्यू वेगवेगळे येतात, प्रत्येकाचे विषय वेगवेगळे येतात. आम्ही त्या रिव्ह्यूवरती आम्ही काम करतो. काय मार्किंग करता? हो, प्रॉडक्ट मार्किंग करतो आम्ही त्याचं. आमची सेपरेट टीम त्यासाठी आहे. ग्रेट. हो, क्वालिटी डिपार्टमेंट सेपरेट आहे. साधारणतः जो रॉ मटेरियल लागतं त्यासाठी जे लागणारा स्टॉक आहे तो सगळा सेपरेट आहे. बरं. हो, हे प्रॉपर मॅनेजमेंट राहतं. असे किती डिपार्टमेंट तुम्ही हॉटेलमध्ये केले? सर 4 डिपार्टमेंट आहेत. अकाउंट्स एक आहे, क्वालिटी एक आहे, जे रिव्ह्यू आपण लोकांचे येतात त्यांना टिकमार्क किंवा बाकीचं त्यांना काय आम्ही उत्तर देऊ यासाठी एक डिपार्टमेंट आहे, आणि मॅनेजमेंट एक आहे. जनरली काय तुम्हाला फीडबॅक येतो आणि मग तुम्ही काय उत्तर देता? सर 10 पैकी साधारणतः 3 लोक सांगतात की आज क्वांटिटी कमी आहे, काय सांगतात मीठ जास्त होतं, काय सांगतात सर्व्हिसला आज अडचण झाली. मोस्टली सर फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे रश असते खूप. रशच्या वेळेस मग थोडी सर्व्हिस पुढं मग होऊ शकते त्याच्यामध्ये. अभिजित कदमांचा इंटरव्ह्यू का महत्त्वाचा मी तुम्हाला सांगतो. कोविडनंतर मी थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये बघितलं की हॉस्पिटॅलिटीमध्ये आणि हॉटेलमध्ये अशी बूम आली एका अर्थाने, आणि खूप सारे हॉटेल्स अगदी छोट्या छोट्या शहरामध्ये पण सुरू झालेले मला दिसले. पण त्यातले दुर्दैवाने मी अगदी त्याचा पर्सेंटेज काढला, जसं येवले म्हणाले की त्यांचासुद्धा येवले चहा एकदा पिऊन तरी पहा, हा सुद्धा 10 ते 30% त्यांचं जे आउटलेट्स आहेत ते बंद पडले. हॉटेलबद्दल पण हे झालं की आउटलेट्स बंद पडली, आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट झालेली होती त्यांनासुद्धा तो ज्या व्यवसायात ज्या उत्साहाने ते आलेले होते त्यातनं थोडीशी निराशा त्यांच्या पदरी पडली. पण असं का होतं, असं मी जेव्हा अनेक हॉटेल व्यावसायिकांना विचारतो तेव्हा ते आधी एस्टॅब्लिशमेंट करतात, मग मॅनपॉवर बघतात आणि नंतर मेनू ठरवतात. असं होतं की आधी काय करायला पाहिजे? नाही सर, आधी ॲक्च्युली आता कसं आहे, आधी आमच्याकडे तर पद्धत होती की आम्ही पहिला मेनू सगळा डिसाईड केला सगळं. आता आमच्याकडे जवळपास 3000 पेक्षा जास्त लोक काम करतात आमच्याकडे. म्हणजे ऑल ओव्हर 26 ब्रांचमध्ये आमचा जो स्टाफ आहे 3000 प्लस स्टाफ आहे. आता ब्रँचला म्हणजे कसं असतं, कॉम्पिटिशन पण सर खूप वाढलं. खूप आहे. आता आमच्या हडपसरमध्ये तसं हे अतिथी प्युअर व्हेज पहिलं झालं, त्यानंतर कृष्णा, विना व्हेज असे लोकांना कॉम्पिटिशन्स वाढली. लोकांना शेवटी आता कसं आहे, राहुल सरांनी मला सांगितलं की जा विनाला जेव, तर मी एकदा तरी ते जाणारच तिथं. असं ते थोडंसं कॉम्पिटिशनमध्ये पुढं मागं सर बंद पडण्याची कारणं अशी पण होऊ शकतात. कारण
तुमचा जो एक्सपेन्स आहे महिन्याचा तो तर फिक्स आहे, तो तर बदलणार नाही. माझे रेंट आलं, माझी सॅलरी आली किंवा माझं समजा जीएसटीचे काही रिटर्न्स आले, असं ते सगळं फिक्स राहिलं ना महिन्याला. पण जो टर्नओव्हर होतो तो प्लस मायनस होऊ शकतो सर याच्यामध्ये. पण तुम्ही ज्या मेन्यूबद्दल बोललात, तो मेन्यू डिसाईड करण्यामागची कल्पना काय असते? म्हणजे काय काय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मेन्यू? नवीन सर लोकांना आता काय आवडतंय खायला, लोकांना नवीन काय देऊ शकतो आपण. आता मी समजा इथं आलो तर मी रोज दरवेळेस पालकची भाजी खाईल किंवा पनीरची भाजी खाईल, ते अजून वेगळं काहीतरी खाईल. नवीन मी त्यात काय देऊ शकतो? आता आम्ही रिसेंटली 6 महिन्या अगोदर सोया चॉप्स आम्ही चालू, सोया चॉप्स मोस्ट प्रोटीन्सचं ते आम्ही सोया चॉप्स तंदुरीमध्ये चालू केले किंवा भाजीमध्ये चालू केले. लोकांना आवडली तू खूप डिश. आमच्याकडे दही शोले कबाब म्हणून एक डिश आहे, ती स्वतः प्रवीण अण्णांनी ती सेट केली, डिझाईन केली. ते प्रवीण अण्णा शेफ म्हणजे ते दही शोले कबाब मोस्टली कुठे मिळत नाही. मी आता बऱ्याच ठिकाणी मी जातो तर त्यांनी ते ब्रेडमध्ये ते दही ते सगळे हे स्टिक करून ते फ्राय करून देतात, सुंदर डिश लागते. असं आम्ही वेगवेगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. सगळ्या मिळून किती प्रकारचे डिशेस तुम्ही देता ग्राहकांना? सगळ्या मिळून तसं मेनू सर तसा हिशोब केला तर लांब आहे. लांब म्हणजे किती? 40-45 आयटम असतात ना सगळे मिळून. ग्रेट. फक्त प्युअर व्हेज? प्युअर व्हेज. नॉन व्हेज हा कॉन्सेप्ट, अतिथी हा जो कॉन्सेप्ट आहे, अतिथी हा फक्त प्युअर व्हेज राहणार. पण म्हणून तर तुमच्या समोरचं आव्हान मोठं आहे, कारण लोकांना नॉनव्हेज खाण्याकडे लोकांचा कल हल्ली खूप वाढला. म्हणून आम्ही क्वालिटी आम्ही तो ब्रांच हे केला ना. काय मेंटेन, कशी क्वालिटी मेंटेन करता? क्वालिटी नावाचा, क्वालिटी हे नाव आहे. क्वालिटी रेस्टोबार, अतिथी प्युअर व्हेज असं. अच्छा, रेस्टोबार हे नॉनव्हेज साठी आहे. वा, म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन आम्ही ते एकत्र केले. पण मग नॉनव्हेजचे आयटम लोकांना चव फार चेंज लागते. 10 कोसावरती लोक बदलतात. साताऱ्याचा माणूस वेगळा खातो, मराठवाड्यातला माणूस वेगळा. आम्ही आमच्या थोडं स्टार्टरला जास्त भर दिलाय क्वालिटीमध्ये. स्टार्टरमध्ये म्हणजे समजा चिकन कबाब असेल किंवा चिकन टिक्का मसाला असेल, चिकन रोजाली कबाब असेल किंवा मटन चॉप्स असतील, असं मी थोडं त्याच्यामध्ये फरक केलाय. राईट. आणि तुम्ही ज्या फीडबॅकबद्दल बोललात, पॉझिटिव्ह फीडबॅक आले तर तुम्ही काय करता आणि नकारात्मक आले तर काय करता? नकारात्मकवर आम्ही सर काम करतो किंवा नकारात्मक कुठल्या बाजूने आलेत, सर्व्हिसच्या बाजूने आलेत, क्वालिटीच्या बाजूने आलेत, क्वांटिटीच्या बाजूने आलेत, त्याच्यावरती काम केलं जातं. राईट. पण ही लोक सांभाळणं सगळ्यात मोठं आव्हान असतं. सगळ्यात मोठं आव्हान. कारण मी आता बघतो अनेक व्यावसायिक कुठे उत्तराखंडातनं माणसं, पश्चिम बंगालमधनं. नाही, लोक सांभाळणं सगळ्यात मोठं आव्हान. पण ते कसं करतात? मॅनेजमेंट तर राहते, दुसरं काय आता. कारण मी हे यासाठी विचारलं की मी सोलापूरमध्ये एक हॉटेल व्यावसायिक बघितले आणि आता इथे मला असं कळलं की आपल्या रेसकोर्सवरती एक हॉटेल आहे, ते 150 वर्ष जुनं वगैरे हॉटेल आहे. तर त्या हॉटेलचं मॅनेजमेंट आजही 70च्या पुढं असलेली मंडळी ते हॉटेल मेंटेन करून आहेत आणि त्याची चव पण त्यांनी तशीच ठेवलेली आहे. आणि तिथे 30-35 वर्ष त्या व्यवसायामध्ये लोक अगदी कामगार म्हणून पण टिकून आहेत. मी पुण्यात सोलापूरमध्ये पण ते स्पेशली बघितलं. पण ते मालक आणि तो तिथे काम करणारा कामगार ह्यांच्यातलं जे भावनिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवरचं जे नातं असतं, ते नातं त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. पण तुम्हाला असे काही प्रयोग करायला लागतात का, कोणाला ॲडव्हान्स देणं? कशामध्ये ॲडव्हान्स? ह्या तुमचे जे कामगार आहेत त्यांना? नाही, आता आमच्या ॲक्च्युली काय होतं, आमच्याकडं 5 ते 10 तारखेच्या दरम्यान आमची सगळी रेंट मालकांना जातो. 10 ते 15 तारखेच्या दरम्यानमध्ये सगळी सॅलरी आम्ही लोकांना कळवतो. तर म्हणजे सॅलरी समजा एखाद्या माणसाची 15,000 रुपये आहे तर 5 रुपये त्याच्या अंगावरती ॲडव्हान्स हा कंपल्सरी असतो. ग्रेट. आणि 10,000 रुपये आम्ही त्या दिवशी त्याला देतो आणि प्लस 5,000 रुपये असे ते 5,000 रुपये 8,000 रुपये हे त्यांच्या अंगावरती. त्याशिवाय ऑप्शन नाही आहे सर. लोक टिकत नाहीत. लोकांकडे पण खूप ऑप्शन आहेत. म्हणजे आमच्याकडे जो काही स्टाफ आहे त्यांनाही ऑप्शन आहेत. बघ, तुम्ही नाही देत तर मी तिकडे जातो, तुम्ही नाही देत तर मी तिकडे जातो, असे ऑप्शन. साधारणतः सॅलरीचा ॲव्हरेज काय तुमचा ह्या मंडळींसाठी? 15 ते 16,000 18,000 रुपये रेंट. म्हणजे वेटर स्टाफ आहे. बाकी मग मॅनेजरला वेगळं, शेफला वेगळं, असं हे वेगळं आहे. पण असं म्हणतात की शेफ बदलला की चव बदलते. आता आमच्याकडे काय होतं, आमच्याकडं रिसेंटली आता समजा आमच्याकडे आता लुल्लानगरला आम्ही एक चालू करतोय. तर लुल्लानगरचा जो शेफ आहे तो 6 महिन्याकरता एका ठिकाणी ट्रेनिंगला असतो पहिलाच, आधीच. वा. हे अण्णांची, प्रवीण शेट्टींचीच ती पॉलिसी आहे की 6 महिने तो अगोदर याला ट्रेनिंगसाठी तो असतो. मग त्याला ते लक्ष देतं ना, नक्की लोकांना काय पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, चव कशी पाहिजे, हे लक्ष देऊन जातं. अच्छा, ट्रेनिंग दिल्याशिवाय शेफ तुमचा प्रत्यक्ष ग्राहकांच्या सेवेत नाही येत. आणि हे तुम्ही सुरुवातीपासूनचा विषय आहे हा, सुरुवातीपासून. कारण सर हॉटेल ज्यावेळेस आम्ही समजा रेंट आउट एखादा विषय आम्ही करतो, रेंट आउट करायच्या अगोदर
समजा आता मला लुलानगर मी रेंटने घेतले, प्रॉपर्टी चालू हॉटेल चालू करायच्या सुरू करण्याच्या आणि मधला जो पिरियड असतो तो कमीत कमी 6 महिन्याचा असतो सर. त्याचं फर्निचर करणं, बाकी सगळ्या गोष्टी करणं, हा जो मधला 5-6 महिन्याचा पिरियड जातो त्यावेळेस सेट केलं जातं की हा शेफ इथं जाईल, हा शेफ इथं जाईल, त्याच्या हाताखाली हा कामगार असेल, हे ऑलरेडी सेट केलं जातं सर. चॉईसेस ऑफ मटेरियल म्हणजे तुम्ही जे अन्न बनवण्यासाठी साहित्य घेणार आहात, आता काहींना इंद्रायणीचीच लागते, स्पेशल तांदूळ लागतो, म्हणजे लोकांची चॉईसेस पण इंद्रायणी किंवा तत्सम तांदळातल्या खूप वेगवेगळ्या आहेत. चपाती, नान का रोटी ह्याच्याबद्दल पण, तर त्याच्यासाठीचं जे मटेरियल आहे किराणा दुकानातलं, तर त्याच्याबद्दल पण काही स्पेसिफिक विचार असतो का नाही? बाजारात गेलं पुरणचंद म्हणून आपल्याकडे मार्केट यार्डला मोठं व्यापारी आहे, तर पुरणचंदकडनं आपण आता बऱ्यापैकी मटेरियल पहिलं घ्यायचो. आता मोस्टली आम्ही प्रयोग करतोय की शेतकऱ्याकडनं आम्ही डायरेक्ट मटेरियल काही थेट मटेरियल आम्ही गोडाऊन केलं इथं फुरसून गेला, साधारणतः 12,000 स्क्वेअर फूटचं ते गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये सगळा माल येतो आणि तिथनं तो सगळा डिस्ट्रीब्यूट होतो. मोस्टली मी प्रयत्न करतोय शेतकऱ्यांकडनं आम्ही डायरेक्ट माल घ्यायचा. आता प्रशांत कुंजीर म्हणून आमचे एक सप्लायर आहेत, कांदा आणि ते बटाटा सप्लाय करतात, ते डायरेक्ट ते स्वतः आम्हाला पार्टनर पण आहेत आणि ते सप्लाय पण करतात. एक शेतकऱ्यांकडनं मटेरियल घेऊन ते आम्हाला पोच करतात. आम्हाला कॉस्टिंग नाही फरक पडतो, प्लस मायनस ते कॉस्टिंग मध्ये पण होतं. राईट. इथे प्रत्येक गोष्ट आम्ही शेतकऱ्याकडे नाही घेऊ शकत सर. आपण त्यांनी तुम्हाला आणून दिला तर आम्ही प्रयत्न करतोय घ्यायचा, कारण तो क्वांटिटीला माल आम्हाला नाही पोचू शकत ना प्रत्येक. आम्हाला तो रोज रोटेशन पाहिजे ना त्या मालाचं, ते होऊ शकत नाही. ओके. शेतकऱ्यांनी एकदा माल काढला तर त्याला परत पिकवायला 3 महिने 4 महिने जाणार ना, तो रोज रोटेशनला माल आपण नाही देऊ शकत एक शेतकरी. 2016ला तुम्ही सुरुवात केली, 2024 मध्ये आपण आहोत. 24 मध्ये आपण ग्राहकांचा कल टेस्ट म्हणून आणि पैसे खर्च करण्याच्या दृष्टीनं कसा बदलत गेला? सुरुवातीला सर अतिथी नावाचा किंवा क्वालिटीज नावाचा ब्रँड हा वाढला ना, त्यावेळेस लोकांची गर्दी वाढली खूप. नंतर हळूहळू ती स्टेबल झाली. म्हणजे समजा सुरुवातीला 100 लोकांचं जर टॅपिंग असायचं तर ते 70-80 वरती आलं, कारण लोकांना ऑप्शन वाढले. करेक्ट. जर ऑप्शन नसता तर त्याला दुसरा पर्याय नव्हता, पण ऑप्शन वाढल्यामुळे थोडं टॅपिंग प्लस मायनस झालं त्याच्यामध्ये. आणि चवीमध्ये लोकांच्या काही बदल दिसतो तुम्हाला? 2016चा प्रेफरन्स वेगळा होता. हो, आता फरक आहे ना सर. काय आता फरक झाला? आता समजा काही जणांना खूपच तिखट भाजी, काही जणांना थोडीशी नॉर्मल भाजी पाहिजे, काही जणांना हिरवी मिरची देत पाहिजे. आता बरेच जण आम्ही ते खिचडी देतो ना, दाल खिचडी नाही आपली साबुदाणाची खिचडी, त्याच्यामध्ये आम्हाला शेंगदाण्याचा कुटच पाहिजे, तर तो इथं नाही मिळू, आम्ही नाही देऊ शकत समजा. पण आम्ही मग त्याचे वाढवलं, ते शेंगदाण्याचं कूट दे, त्या मिरची मिक्सरमधनं बारीक करून दे, असं ते. हे कॉम्पिटिशनच आहे. कॉम्पिटिशन सर, खूप कॉम्पिटिशन. साधारणपणे तुम्हाला महिन्याला भाजीपाला आणि किराणा किती लागतो महिना? सर साधारणतः आता ॲव्हरेज जर आपण पकडलं की 2 लाख रुपयाचं किंवा 2.5 लाख रुपयाचं आमचं ॲव्हरेज आहे, 70-80 लाख रुपयाचा समजा आमचा व्यवसाय झाला, मोस्टली सर 30% आमचा तो रॉ मटेरियल खर्च होतो. ओके. आणि प्रॉफिटचं मार्जिन सध्या काय आहे याच्यावर? 25% वगैरे. 25. त्याच्याबद्दल आता रॉ मटेरियल सोडून मग बाकी स्टाफचा खर्च आहे, रेंट आहे, अदर एक्सपेन्स आहे, 25% वगैरे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं काय की अलीकडे महाराष्ट्रामध्ये स्वयंरोजगार करण्याकडं तरुणांचा मोठा कल वाढलेला आहे, आणि म्हणूनच आपण बघतो की महानगराच्या एका महानगरातनं दुसऱ्या महानगराला जोडणाऱ्या रस्त्यावरती खूप सारे हॉटेल्स झालेली आपल्याला दिसतील. जर कोणी तुमचा हा व्हिडिओ बघितला, आता हा बघणारच आहेत लाखोच्या संख्येने लोक, तर तुम्ही त्यांना छोट्या छोट्या टिप्स काय द्याल की जे हॉटेल व्यवसायात येऊ इच्छित आहेत की त्यांनी ह्या गोष्टी आधी करायला हव्यात? सर त्यांच्यामध्ये सर काय, आता त्यांनी सुद्धा ट्रेनिंग थोडंसं घेतलं ना, त्याच्यामध्ये सर महत्त्वाचं काय आहे? ट्रेनिंग मॅनेजमेंट महत्त्वाची खूप. मॅनेजमेंट, तुमचं क्लीननेस, स्वच्छता, सर्व्हिस आणि क्वालिटी, ह्या गोष्टीवर तुम्ही भर जर दिला. आता तसं दुसरा सर नॉर्मल विषय असा राहतो की एक आपल्याकडं आमच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी थाळी सिस्टीम मिळते, म्हणजे नाही का, चिकन थाळी, मटन थाळी, अशा ठिकाणी पण सर खूप गर्दी असते, पण तिथं सर क्वालिटी खूप मेंटेन करून ठेवलेली असते. सर हे सुरुवातीला आता हा जो एरिया, आता सिंहगड रोडला आमची काही ब्रांच आहे, बानेरला आहे, लॉ कॉलेज रोडला आहे, त्यांना सर क्लीननेस खूप महत्त्वाचं आहे. स्वच्छता असेल ना, सर्व्हिस तुमची पुढे मागं होऊ द्या, पण स्वच्छता खूप महत्त्वाची. म्हणजे 3-4-5 गोष्टी जर तुम्ही, तर अनेक वेळेला ग्राहक टॉयलेट बद्दल पण मत व्यक्त करताना, हो मी म्हणजे टिश्यूज नाहीये, पाणीच येत नाहीये, फ्लश होत नाहीये, हे ते येऊन सांगतात, लिहा तुम्ही आमच्याकडे अपडेट घ्या, लिहून. ग्राहक थोडासा विचारी झालाय आणि इंटरॅक्शन त्याचं वाढलेलं आहे. तुम्हाला सांगतो, मी आता 6 महिन्यापूर्वी आमच्याकडं उज्ज्वल निकम साहेब तिकडनं पुढे चालले होते, जाता थांबले 5-10 मिनिटाकरता. त्या काळामध्ये थोडंसं आमच्याकडं टॉयलेटला साफसफाई त्यावेळेस झाली नव्हती समजा, त्यांनी मला येऊन सांगितलं, तर पहिले टॉयलेट साफ करून.
किती महत्त्वाचे छोटे छोट्या टिप्स त्यांनी दिल्या. 160 कोटी रुपयाचा टर्नओव्हर असलेल्या अतिथी आणि क्वालिटी अशा हॉटेलच्या चेनबद्दल आपण बोलतोय. एक शेवटचा प्रश्न आहे की वर्किंग कॅपिटल आणि इनिशियली तुम्हाला एखादा एस्टॅब्लिशमेंट करायची तर साधारणतः तुम्ही काय प्रोजेक्शन बघता, किती पैसे तुमच्या हातात असायला हवेत, काय बिझनेस तुम्ही करू इच्छिता, कुठल्या रेंजचा करू इच्छिता? आता सर कसं आहे, आम्ही म्हणजे हॉटेल चालू करतोय कुठं आम्ही, तो स्पॉट कुठला आहे तो महत्त्वाचा आहे. लाईक हडपसर म्हणजे सर ॲज इट आता ह्या पद्धतीने हॉटेल जर तुम्हाला करायचं असेल सुरुवात करणारा, ॲटलिस्ट सर 3-4 कोटी रुपये तुमच्या हातात पाहिजे. आणि नॉर्मल हायवेच्या बाजूला जर तुम्ही फुटबॉल टाईपमध्ये, फुटबॉल तर फारच मोठी गोष्ट झाली, पण एक नॉर्मली सोलापूरच्या दिशेला जात असतं 1.5 कोटी रुपये तुम्हाला लागेल अशा पद्धतीने करायला. आणि वर्किंग कॅपिटलचं महत्त्व काय? वर्किंग कॅपिटल सुरुवातीला तुम्हाला आता मटेरियल जे किचनचं इक्विपमेंट्स सगळे घ्यायचे आहेत, तुम्हाला टेबल खुर्ची सगळे घ्यायचे आहेत किंवा फर्निचर करायचे आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला रॉ मटेरियल काय जास्त, सुरुवातीला तुमचा तो बिझनेस त्या पद्धतीने चालू राहिला तर 10-20% हे लागतं. हॉटेल इंडस्ट्रीला प्रोजेक्शन काय बघता तुम्ही, किती पोटेन्शियल आहे ह्या व्यवसायामध्ये? सर पोटेन्शियल म्हणजे कसं आहे, आम्ही विचार जर केला, माणूस जर जन्म झाला तरी जेवण पाहिजे आणि मृत्यू झाला तरी जेवण पाहिजे, त्याचा वाढदिवस केला तरी जेवण पाहिजे. जेवण हा विषय हा त्या हिशोबानेच आता आमच्याकडे वाढदिवसाचं तर इथं लाईन लागते सगळी, म्हणजे ह्या बँक्वेट हॉलला वाढदिवसाचेच खूप बुकिंग असतात आम्हाला. म्हणजे लोकांचा ट्रेंड बदलला ना सर. आणि आता काय होतं, मोस्टली कपल बऱ्याच ठिकाणी दोघं जॉबला आहेत, न्यूक्लिअर फॅमिली. आता आमच्याकडे झोमॅटो आणि स्विगीचा पण खूप चांगला व्यवसाय आहे. अच्छा. हो, मग तर शनिवार रविवार तर म्हणजे नॉर्मल फॅमिली सुद्धा आता हॉटेलमध्ये जाते जेवायला की नाही सर, दर शनिवार रविवारी. असं काहीतरी आम्हाला चेंज पाहिजे असे होते. सॅच्युरेशन किती आहे व्यवसायात? सॅच्युरेशन सर आता तसं आपण सर कॅल्क्युलेशन नाही कधी केलं आम्ही त्या विषयाचं. बरं, काय निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसतात की ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात? निगेटिव्ह सर सगळ्यात जास्त सर्व्हिस. सॅटर्डे संडेला जो ग्राहकांचा जो फ्लो असतो तो रोज नसतो, आणि मग सॅटर्डे संडेसाठी आम्ही नवीन स्टाफ रिक्रुटमेंट नाही करू शकतो. बरोबर. मग आता त्या स्टाफमध्ये आम्हाला सॅटर्डे संडे पण मॅनेज करायचे आणि सोमवार ते शुक्रवार पण मॅनेज करायचे. मग शनिवार रविवार थोडंसं आम्हाला होतं सर्व्हिसला अडचण किंवा ह्या गोष्टीला होतं, पण आम्ही ते मॅनेज करतो. आणि फेल्युअरचा रेशिओ साधारणतः मार्केटमध्ये किती बघता तुम्ही? हॉटेल सुरू झाली पण बंद पडली, असं कधी ऑब्झर्वेशन, जनरल ऑब्झर्वेशन आहे? नाही, 10-20% तर नक्की 20% आहेच. ओके. तुम्ही ब्रँचेस वगैरे देता का बाहेर, जे कोणी? नाही सर, ब्रांचेस देत नाही आम्ही. आमच्याकडे कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे पार्टनर्स वेगवेगळे आहेत. व हडपसरला वेगळे पार्टनर्स आहेत. हे जे मॅनेजमेंट आहे, प्रवीण शेट्टी किंवा आम्ही, हे आम्ही एकच आहे. पुणे आणि हडपसर पिंपरीच्या बाहेर विचार केलेला नाही? दुबईला आता चालू आहे आमचं एक. दुबई? हो, दुबई चालू आहे. अजून कुठं सुरू आहे? नाही, दुबई आता चालू आहे. आता मुंबई आम्ही थोडंसं हे करतोय. राईट. मग तिथेही नवे पार्टनर्स घेऊन, नवीन पार्टनर्स आम्ही त्याच्यामध्ये. पण मग आता तुमची ही मुलाखत बघितल्यानंतर कोणाला असं वाटलं की मला अतिथी बरोबर पार्टनरशिप करायची, व्हॉट ही कॅन डू? तर प्रवीण शेट्टींना भेटायचं त्यांनी. बरं. मॅनेजमेंटला भेटायचं. प्रवीणांना शेट्टी तुम्हाला ते सगळं. त्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID कसं तुम्हाला संपर्क करायचा? हो, माझे नंबर दिले तर चालते. सांगा तुमचा नंबर. 9860621234. बरं, आता फोनसाठी तयार राहा. कारण मला खात्री आहे की यानंतर असंख्य फोन यांना येणार आहेत. त्यांनी फोन नाही उचलला तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा आणि त्यांच्या वेळेनुसार तुम्ही. काही ठिकाणी सर, काही ठिकाणी ब्रांचला पण, म्हणजे काही ब्रांचला पण आम्हाला अडचणी आल्या ना. ते महत्वाचं होतं. मग विश्रांतवाडीला समजा आल्या किंवा आपल्या भोसरीला आल्या, झालं ना आमच्या प्लस मायनस झालं. काही लोकांचे इन्व्हेस्टमेंट आम्ही परत पण केले, काही लोकांचे घेतल्या. म्हणजे ते आमच्याकडे सेफर साईड आहे सगळी ती. राईट. म्हणजे हॉटेल झालं आणि चाललं नाही आणि न चालता सुद्धा आपण म्हणतो ना की पैसे आम्ही बुडले, असं नाही. ते त्यांची इन्व्हेस्टमेंट आज न उद्या ती परत मिळून जाणार. ग्रेट. हे काही कदम साहेबांच्या अतिथी हॉटेलचं प्रमोशन नाही आहे. हो. एका मराठी उद्योजकांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं पुण्यासारख्या शहरात जी एक हॉटेलची सुंदर अशी चेन केलेली, ज्यातनं ग्राहकांचं समाधान होतं. शेवटी ग्राहकांचं समाधान नसेल तर ते 160 कोटीपर्यंत पोहोचले कसे असते, दुबईत कसे गेले असते किंवा मुंबईत कसे गेले असते. सो मराठी जनाला, ज्याला कोणाला असं वाटतं ना की आपण उद्योग व्यवसाय केले पाहिजेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक छोटे छोटे बारकावे तुम्हाला आणि मला समजावून सांगितलेले आहेत. हे प्रत्येक व्यवसायाला लागू होतात. त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या आणि तुमच्या जर कुठल्याही व्यावसायिक कल्पना असतील तर त्या कल्पना कशा राबवाव्यात ह्याबद्दलची अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही पाहता. आम्ही जर सुरुवात ज्यावेळेस केली तर आम्ही 5 लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, एकत्र आलो. म्हणजे याच्यामध्ये मोहम्मद अझीम म्हणून आमचे एक अजमेरचे पार्टनर आहेत.
दुसरे आनंद आलकुंटे म्हणून नगरसेवक आहेत आमच्या इथले, रोहित मते, प्रशांत कुंजीर आणि मी. असं आम्ही 5-6 जणांनी, डॉक्टर जितेंद्र देशमुख, वैभव हॉस्पिटल त्यांचं मोठं पेनिट्रेशन येते, असं आम्ही 5-6 जणांनी एकत्र येऊन आम्ही तो. अच्छा, म्हणजे एक डॉक्टर आहे, एक नगरसेवक आहे, एक राजकारणी आहे, राजकारणी तुम्ही स्वतः व्यवसाय आहे. व्यावसायिक आमचा बेसिक सर आम्ही कन्स्ट्रक्शन, प्लॉटिंग असे वेगवेगळे व्यवसाय आमचे आहेत, पण आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ही सुरुवात करून दिली सर. आणि तुम्ही समाधानी आहात? आणि आम्ही समाधानी आहे. फाईन, ग्रेट. या नोटवरती थांबूया. या व्हिडिओबद्दल तुमचं काय होतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि आम्हाला फॉलो करायला लागा, कारण आम्ही सगळीकडे जाऊ, फेसबुक, ट्विटर, एक्स आणि इन्स्टा. थांबूया आपण.